पाहतो जबरदस्त कामगिरी, क्लॅरिटी, क्वालिटी आणि पर्सनॅलिटी. भगवान शालिक पाटील साहेब यांच्याकडनं 1000 रुपये आलेले आहेत आणि सुभाष भैया पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं मानधन आलेलं आहे. सामन्यात सुरुवात पहिला चेंडू जोरदार प्रहार करायचा, आतापर्यंत चेंडू जातोय किपरच्या ग्लोव्हमध्ये निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूचा श्री गणेश आजच्या दिवसातील पहिल्या फिरतील दुसरा सामना. जबरदस्त कामगिरी करावी लागेल ती मात्र गोलंदाजी करताना, ती मात्र खाली संघाला आणि समोर फलंदाज आहे तो मात्र निर्दोष. तर नाष्टे केंडला नंदन षटकात दुसरा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, सरळ स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू खेळून करतो. क्षेत्ररक्षकाला फक्त पाहावे लागतंय चेंडूकडे आणि मिळतोय नशिबाचा चौकार. स्पोर्ट्स जिल्हे पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 4 धावा, खणखणीत सणसणीत चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संबंध येत नाही. निर्धाव चेंडू सांगत होतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 4 धावा. मॅन्डेटरी प्रॉब्लेमचा षटक आहे मित्रांनो. दादांनो मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागेल, घाम घालावे लागेल, कारण अस्तित्वाची लढाई, शर्तीचे प्रयत्न. जबरदस्त कामगिरी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरळ स्ट्रेट चेंडू खेळू करतो. कार्पेट रे क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय, आकार घेतोय, मुसंडी मारतोय, धावसंख्या धाव करावा लागतोय बिनबाद 5. 5 धावा धावफलकावर. तर समोर फलंदाज आता मात्र स्ट्राईक घेतोय नंदन. सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिलगुल घ्या, गोडगोड बोला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकाला चकून सीमारचा वेध घेतो. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये लागलेली झुंज यशस्वी होते. चेंडू पंचांचा इशारा होता 4 धावेचा. कार्पेट ड्राईव्ह चौकार. ओटो डीजे मास्टर. संघाची धावसंख्या धापडीने वाढतो, आकार घेतोय, मुसंडी भरतोय, संघाची धावसंख्या धापकर लागतोय बिनबाद 9 धावा. जबरदस्त कामगिरी. नगर सेवक चषकाचं आयोजन पेंदर गावामध्ये टेक्निकल कंपनीच्या बाहेर. जबरदस्त मैदान, सुरेख खेळपट्टी, अचूक आयोजन, नियोजन, संयोजन समाधान भैर आणि कंपनी यांनी ठेवलेले आहे सामने दरम्यान. बघूया पुढचा चेंडू. पंकज पुन्हा एकदा पुढे ससावून जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संबंध येत नाही. निर्धाव पाहावं लागतं चेंडूकडे आणि चेंडू जातो किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता 9 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आम्हाला प्रथम या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक आहे 70,000 रुपये. प्रवेश फी 7,000. प्रथम क्रमांक 70,000, द्वितीय क्रमांक 35,000, तृतीय क्रमांक 15,000, चतुर्थ क्रमांक 15,000. संतोष बाबराव भैर नगरसेवक याचकडनं सर्व ट्रॉफी. दत्तात्रय शंकर भैर मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV. राहुल गजानन भैर प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक. यशवंत भिवा नेरुलकर उद्योजक द्वितीय, तृतीय, चतुर्थ चषक. राजेश हिरा पाटील उद्योजक मंडप स्पॉन्सर. राम कोपरकर पूर्ण टुर्नामेंटसाठी चेंडू. ॲडव्होकेट अविनाश मारुती भोईर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सिरीज चषक. हरेश पाटील सर्व सन्मान चिन्ह. शिवनाथ काना पाटील यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर. नितीन मारुती भोईर पिण्याच्या पाण्याची सोय. या सर्व देणगीदारांच्या मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. वैयक्तिक पहिल्या सांगित दुसरा षटक घेऊन येतो गावदेवी खाडी संघाकडनं गोलंदाज करण. जोपर्यंत निर्दोष आणि नंदन मैदानामध्ये तोपर्यंत चिरले संघाला आशा आहे. 11 जणांची एकी जर असेल तर आपण भल्या भल्या संघाला नमवू शकता. पुढचा चेंडू आणि दुसऱ्या षटकाची पहिल्या चेंडूवर झेल उडतोय अप्रतिम.
आणि पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका मिसतोय तो मात्र आर्यन 11 चिरले संघाला. सुरेख साऊंड सिस्टीम, अप्रतिम क्वालिटी, क्लॅरिटी, पर्सनॅलिटी, पापडीचा पाडा डीजे अप्रतिम. तर आता मात्र पहिला गडी बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरचा फलंदाज पाठीचा कणा मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश मडवी. बघूया आता मात्र कमबॅक करतोय. तर या मैदानावर चिरले संघाला खाडी संघासोबत खेळताना 50 ते 55 धावांचा टार्गेट ठेवावे लागेल. 5 षटकाचा सामना 30 चेंडूचा खेळ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक संपलं, दुसरं षटक चालू आहे. 10-12 पावलांचा स्टार्ट गोलंदाजाचा. पंचांचा खराब चेंडूचा इशारा. अवंत धावसंख्येत भर. या धावसंख्येने संघाची धावसंख्या 1 गडी बाद. आर्यन 11 चिरले संघ 10 धावा. 10 रन्स, लॉस्ट ऑफ 1 विकेट्स. आर्यन स्पोर्ट्स चिरले. दरम्यान पुढचा चेंडू करण याचा पडतोय. थोडस रनअप मध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजच्या अंबट्यावर. तर समोर फलंदाज आहे तो मात्र सिद्धेश आणि सलामीवीर नंदन. शार्पीत चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संबंध येत नाही. निर्धाव चेंडू सांगता अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. खाडी 11 खाडी संघाकडनं, गावदेवी खाडी संघाकडनं आर्यन 11 चिरले. एक दिवा स्टेशन वरनं हा संघ आलेला आहे खाडी आणि 17 किलोमीटरचा अंतर पार करून आलेला हा चिरले संघ आमच्या विभागातील संघ आहे. तर पाहायचं काय नशीब आजमावणार या मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट अनुचिताने भरलेला खेळ आहे. काय होऊ शकतं शेवटच्या क्षणापर्यंत. दरम्यान पुढचा चेंडू पडतो आहे करण याचा. सिद्धेश साठी हा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम असे पंच आहेत. 2 पंच प्रोफेशनल पंचांपेक्षा जबरदस्त कामगिरी करतात आमच्या या मैदानावर. सुजित पाटील आणि अवेश नेरुरकर असे 2 पंच आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. तर गोलंदाज करण याचा पुढचा चेंडू पडतोय सिद्धेश साठी. पुन्हा एकदा शार्पीट चेंडू जोरदार धुरकावचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संबंध येत नाही. अप्रतिम कामगिरी, कमबॅक, नियंत्रण, अचूक टप्पा, अचूक लाईनने गोलंदाजी करत होता मात्र खाडी संघाचा करण. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं कर्णधाराने ठेवलेला विश्वास साध्य करताना दिसतो हा गोलंदाज करण. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना, प्रति षटक 5 मिनिटाचा अवधी, 25 मिनिटाचा कालावधी 5 षटकांसाठी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, कॉटन बॉल घेण्याचा प्रयत्न, गोलंदाज धावतोय आणि आता मात्र झेल सुटला होता, निसटला होता, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो मात्र गोलंदाज करण. दुसरा धक्का, दुसरा हादरा, दुसरा दणका आर्यन 11 चिरले संघाला. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या धापकार थोडीशी आहे त्या स्थितीमध्ये. आर्यन 11 चिरले संघ. प्रयत्नांचे पराकाष्ठ आपण 17 किलोमीटरचा अंतर कापून का आलं ते मैदानामध्ये दाखवावे लागेल. प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील.
दरम्यान बघूया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण अप्रतिम. आम्ही शिलफाट्यावरनं इथे का आलो त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय ते मात्र नगरसेवक चषकामध्ये अप्रतिम कामगिरी. आले किती गेले किती उरून गेला भरारा आणि संपला नाही आणि संपणार नाही. पेंदरगावच्या गावदेवी नगरसेवक चषकाचा हा दरारा 2021 मर्यादित षटकांचे सामने आपण पाहतो. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी सामन्याचे आयोजन आहे ते फक्त आणि फक्त नगरसेवक ट्रॉफीसाठी. अप्रतिम आयोजन नियोजन संयोजन ज्यांच्या माध्यमातून समाजिक करण्याची संधी मिळाली असेल संदीप दादा पाटील अध्यक्ष रायगड समाज असोसिएशन यांचे भाचे समाधान भोईर यांनी आम्हाला कॉल दिला आणि त्या कॉलला स्वीकारून आम्ही पेंदरगावमध्ये प्रथमच समालोचन करतो. जर काही चुका झाल्या तर मान्य करून घ्या मित्रांनो. दरम्यान गोलंदाजी अंबरठ्यावर गोलंदाज हातामध्ये चेंडू घेऊन टाकण्यासाठी सज्ज होतोय तर फलंदाज हातामध्ये बॅट घेऊन खेळण्यासाठी सज्ज होत आहे. दोन गरी तर गारद केलेत खाडी संघाने चिरले संघाचे. बघूया तिसरं षटक क्षेत्ररक्षण सीमारेषेवर विखरलेले दिसतोय पसरलेले दिसतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ स्कोरलेग वाईटिश मिड विकेट गली पॉइंट असं सजवलेलं क्षेत्ररक्षण. दोन पंच डोल्यामध्ये तेल घालून पंचगिरी करताना जबरदस्त कामगिरी. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू जोरदार प्रहार पहिल्या चेंडूचा घेतो चांगलाचा समाचार आणि आता मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. तिसरा हादरा जबरदस्त धोन आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अलंकार घरात आणि सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत तग धरून उभा आहे नंदन घरात. अप्रतिम कामगिरी चिरला संघाला करावी लागेल घाम घालावी लागेल कारण समोर एक दिवा विभागातील एक खाडी संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावा अतिशय कमी दिल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू आणि पंचांचा खराब चेंडूचा इशारा अवंतर धावसंख्येद्वार 6 चेंडूमध्ये 1 चेंडू बंसर टाकू शकतो हा गोलंदाज. फर्स्ट वॉर्निंग आलेले आहे. जबरदस्त कामगिरी संघाची धावसंख्या 11 धावा 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. आर्यन 11 चिरले संघ पुन्हा एकदा जोरदार प्रहार कार्पेंटर चेंडू खेळ करते. दोन क्षेत्ररक्षक चेंडूची पकड करतात थोडीशी घसरगुंडी उरतोय. फेकी खराब झाली होती परंतु कमबॅक करतात यष्टीरक्षकाच्या मागे आणि संघाची धावसंख्या धबकार लागतोय. 3 गडी बाद आर्यन चिरले संघ 13 धावा क्रिकेटमध्ये अशी आकडा मानला जातो 13. कशा प्रकारे पार करतात अतिशयच्या षटकातील पुढचा चेंडू तिसरे षटक प्रगती पटावर खेळतोय तो मात्र नंदन. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र चेंडू येतोय बॅटच्या पट्ट्यामध्ये A1 क्वालिटीचा सिक्सर 6 धावा. विशेष निवेदन आहे चेंडू कुठल्याही क्षणाला गेला हरवला फुटला तुटला तर शेवटच्या षटकापर्यंत नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद घ्या. चेंडू 3 झालेत 3 शेष प्रति षटकामागे साठी 5 मिनिटाचा अवधी. पुढचा चेंडू जबरदस्त
कार्पेटर खेळून काढतो. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एक धाव तर पूर्ण केलेला. दुसऱ्या धावचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केलेल्या. अतिशय मात्र गोलंदाज आणि फलंदाज आहे तो मात्र नंदन आणि अलंकार. अप्रतिम कामगिरी. आता मात्र सांगायची धावसंख्या थोडीशी पुढे सरकतं. 21 धावा धावफलकावर. 3 गडी बाद झालेले आहेत आर्यन 11 चिर्ले संघाचे. चिर्ले संघाला सुद्धा कमी लेखू नका. चांगले चांगले असे फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. माझा शब्द हेरला आणि चेंडू जातोय आवाकाच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच करोना नसता तर आईच्या दर्शी भेटीनं गेलं असतं, परंतु या करोनाच्या महामारीमुळे कुठे जायला नाही मिळत, कुठे यायला नाही मिळत. म्हणून आता मात्र बघूया 2021 हे वर्ष शानदार दमदार आयोजन. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडूला लांबी कमी उंची जास्त. बघूया झेलखाली क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी नाही. आणि चौथा दरारा, चौथा हादरा, चौथा धक्का, चौथा दणका मिळतोय तो मात्र आर्यन 11 चिर्ले संघाला. या मंचावर आगमन झाले मंगेश नेरुलकर साहेबांचं. सहर्ष स्वागत. मंगेश नेरुलकर साहेबांना विनंती करतो आपण आमच्या मंचावर स्थान बनवायचं आहे. तर आता मात्र 4 गडी बाद होतात आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाचे. जबरदस्त फलंदाजी केली होती आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. पंचारगण गार्ड घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतोय तो मात्र प्रशांत घरत मडवी असा हा भरणा असणारा आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघ. तर रमाकांत या टीम मध्ये दिसत नाही. जबरदस्त कामगिरी. तर बघूया. तर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या उमट्यावर वैयक्तिक दुसऱ्याने सांगितलं. चौथं षटक घेऊन गोलंदाज करण. प्रशांत कशा प्रकारे चेंडू खेळून काढतोय. धावसंख्या धापकर लागलेली ती मात्र फक्त आणि फक्त 27 धावा. आणि आल्या जोरदार प्रहार. चेंडू जातो A1 क्वालिटीचा ब्रँडेड नगरसेवक चषकामध्ये षटकार अफलातून. तीस धावा धावफलकावर. जैसे आए वैसे गेंद को देखा और गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. इसी 6 रन से बढ़ता हुआ स्कोर. 4 विकेट खोने के बाद आर्यन 11 चिर्ले टीम का बेहतरीन 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघ. चौथा षटक चालू आहे. 33 धावा झालेले 4 षटक. चौथा षटक प्रगती पटावर. पुढचा चेंडू करण्याचा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आणि आता मात्र सर्वात लांबीचा हा गगनचुंबी. कोण करणार वार, कोण करणार पलटवार. तर आता मात्र चिर्ले संघाच्या खाण्यामध्ये खुशीचं वातावरण. आणि पंचाने आपला निर्णय कालवायचा. 9 बॉलचा इशारा. फिट बिमार मोक्का असणाऱ्या फलंदाजाला सुवर्ण संधी. चान्स, गोल्डन चान्स. बघूया. 4-7 3-2 की 1. झेल घेतला तर फलंदाज बाद नसणार आहे याची नोंद घ्या. फ्रीडचा मोका
आणि फलंदाज आहे तो मात्र 2 षटकाच्या सहाय्याने खेळतो प्रशांत. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी. गोलंदाज करून दूरवरून धावत येतोय, बघूया. आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू होता. बाल बाल बचे बल्लेबाज. तर बघूया, सामने रंगतदार आहेत. नगरसेवक चषकाचे आयोजन आहे पेंदर गावामध्ये टेक्निकल कंपनीच्या मागे बनवण्यात आलेले मैदान. जबरदस्त कामगिरी, सुरेख असे मैदान आहे. अप्रतिम ट्रॉफीज आपण पाहतोय, चमचमणारी ट्रॉफी. दरम्यान जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संबंध येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते भरपूर कालावधीमध्ये आणि संघाची धाव संख्या पुढे सरकते 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 41 41 रन्स, लॉस्ट ऑफ 4 विकेट्स. आर्यन स्पोर्ट्स चिरले. 15 पावलांचा स्टार्ट आहे गोलंदाजाचा. करण याचा लांब पल्ल्याची गोलंदाजी आहे, वेगवान गोलंदाज आहे. बघूया, व्हेरिएशन भरपूर आहे गोलंदाजीमध्ये. शॉर्टपिच चेंडू होता जबरदस्त. जो ज्या वेगाने विश्वजित ठाकूर मोठ्या गोलंदाजी करतो त्याच वेगाने हा गोलंदाजी करतोय गोलंदाज करण. खाडी, गावदेवी खाडी संघाचा गोलंदाज आर्यन स्पोर्ट्स चिरले संघासोबत लढत असताना झुंज कडवे युद्ध. कारण प्रश्न असणार आहे तो मात्र फक्त आणि फक्त 70,000 रुपयाचा. अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा 2 चेंडू थांबवल्यानंतर पुढच्या चेंडूवर जोरदार प्रहार आणि 2 क्षेत्ररक्षकाला चकवून जातो चेंडू. कार्पेट ड्राईव्ह, पंचांचा इशारा येतोय. आतापर्यंत 45 धावा, 4 गडी गमवावे लागले. तंबूमध्ये आराम करतात, विश्राम करतात, स्वस्त व्यस्त त्रस्त. आणि आता मात्र हाणामारीचं षटक, शेवटचं षटक गोलंदाजाच्या हातामध्ये. चेंडू खाडी गावदेवी खाडी 11 संघाने दिलेला आहे. तर बघूया या षटकामध्ये किती धावा येतात. त्या मात्र चिरले संघासाठी की खाडी संघ वर्चस्व गाजवतोय या गोलंदाजामध्ये. गोलंदाज येतोय रिंकू, तर समोर फलंदाज आहेत 2 षटकाराच्या सहाय्याने खेळणारा हा प्रशांत. बघूया पहिला चेंडू 5व्या षटकातील. बघूया दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज रिंकू, सामना करतोय प्रशांत. सुरेख चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, घसरगुंडी उडतोय आणि एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये. 2 धावीने संघाची धावसंख्या धाव करावा लागतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आर्यन स्पोर्ट्स चिरले संघ 47 धावा. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये कल्पेश भोईर, साथी समालोचक साईराजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हुकटण्याचा प्रयत्न होता. चेंडू स्लो डिलिव्हरी टाकली होती. आता मात्र या षटकामध्ये कमबॅक करतोय तो मात्र गोलंदाज रिंकू. अप्रतिम. बाबू आंग्रे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान बघूया पुढचा चेंडू रिंकू याचा पडतोय प्रशांतसाठी. आणि आता मात्र एक चेंडू पकडण्यासाठी 3 क्षेत्ररक्षक धडपडतात. तू घेऊ की मी घे. आणि आता मात्र त्याचा फायदा मिळतो चिरले संघाला. संघाची धावसंख्या पुढे सरकतोय 4 बाद 49. 4 बाद 49. बघूया जबरदस्त धावसंख्या उभारतोय तो मात्र आर्यन स्पोर्ट्स चिरले संघ. पुढचा चेंडू रिंकू याचा पडतोय प्रशांतसाठी. मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अतिशय चपल असे गोलंदाज आहेत खाडीमध्ये, खाडी गावामध्ये. तेवढे ताकदीचे फलंदाज आहेत शिरला गावामध्ये. बघूया पुढचा चेंडू पडतोय 5व्या षटकातील. जबरदस्त चेंडू
एक धाव तर पूर्ण. एका धावेने संघाची धावसंख्या 22च्या स्वरूपामध्ये धावा मिळतात. धावसंख्या ओढारतोय. 50 धावा कंप्लीट आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाच्या. 50 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चिर्ले संघ. षटकातील काही चेंडूचा खेळ संपतो. काही चेंडू शेष. पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज रिंकू. समोर आहे मात्र फलंदाज अलंकार. एक धाव तर पूर्ण आणि पंचांकडे अपील. लेग बिफोर द विकेट. LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. सुमारे 350 वर्ष महाराष्ट्र परकीयांच्या राज्यामध्ये गुलाम म्हणून राबत होता. त्यांचं प्रेम होतं त्यांच्या वत्तेदारीवर आणि जहागिरीवर. त्यावेळेला राजमाता जिजाऊने एकच प्रार्थना केली, आई भवानी चरली, की माझ्यापोटी असा शिरवीर हिरा दे जेणेकरून या मोगलांची वाट लावेल. हे शब्द आई भवानीने ऐकले आणि असा महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये स्त्रियांचा आदर करणारा एकच राजा शिव छत्रपती आणि शिव शंभूराजे होऊन गेले. या दोघांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. कोपरले संघाचा संघनायक आणि पडगे संघाचा संघनायक. प्लीज कमांड द स्टेज अँड कलेक्ट युअर टॉस. पुढचा चेंडू नाही जोरदार प्रहार आणि आता मात्र चेंडू जाते एवन गल्लीचा ब्रँडेड चौकार. काय पाहावं लागतं क्षेत्ररक्षकाला. चेंडू जाते खणखणीत चौकाराच्या साहाय्याने. चोपन्न धावा काढून 55 धावांचं टार्गेट. या धावा कशा प्रकारे पूर्ण करणार येणारे फलंदाज आणि त्यांना कशा प्रकारे रोखणार हे चिर्ला संघाचे गोलंदाज याचं धावतेवरून ऐकण्यासाठी जातो तलज मजकूरचा एक जबरदस्त गोड आवाज साई राजे यांच्याकडे. जबरदस्त कामगिरी करावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. घाम घालावे लागेल आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम 56 धावा ह्या तुम्हाला कराव्याच लागतील 30 चेंडूमध्ये. ओटो साईराजे. थँक्यू. सागर पाटील सरांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल तर कोपरोली 11 कोपरोली संघाचा संघनायक आणि पडगे संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा हा दुसरा पुकार असणार आहे. लवकर लवकर यायचा आहे. धन्यवाद. तर गावदेवी खर्डी टीम या ठिकाणी आपण पाहू शकाल 54 धावसंख्या कुठल्या गेल्यात. 11.00 सरासरी गाठाची आहे. ती मात्र आर्यन 11 चिर्ले टीमला 5 षटकांची आपण मॅच पाहू शकाल. पहिल्या मॅन पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावसंख्या या ठिकाणी कुटावे लागतील कारण फुलटॉसचा हा चेंडू आहे. या ठिकाणी कोणताही फलंदाज हव्या त्या क्षणी षटकार मारू शकतोय. तर 5 षटकांची आपण मॅच पाहू शकाल. चांगली फलंदाजी या ठिकाणी गावदेवी काठी टीमच्या माध्यमातून आपण पाहिली. 5 षटकांची मॅच अतिशय चांगलं देदीप्यमान असं वातावरण. खूप गरमी आहे मैदानावरती. 33.00 सरासरी तापमान या मैदानावरती आपण पाहू शकाल. मैदानाच्या चौफेर ग्रीन झोन पट्टा आपण पाहू शकाल आणि MIDC पट्ट्यामध्ये चालू असणारे एक जबरदस्त पारदर्शक लाजवाब नेत्रदीपक असं आयोजन. रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन. गावदेवी क्रिकेट क्लब पेंधर आयोजित नगरसेवक चषक
2021 एक शानदार पर्व आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सरची स्वागत. ही स्पर्धा WTC.in च्या माध्यमातून साता समुद्र पार आपण पाहू शकाल. 55 धावांचं आव्हान या ठिकाणी पार पाडायचं आर्यन 11 चिर्ले टीमच्या माध्यमातून. तर चिर्ले टीमची सलामीची धडाकेबाज जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. P1 आणि P2 मध्ये चांगला खेळ दाखवावा लागेल, कारण गावदेवी खाडी टीमनं पहिल्या सुरुवातीच्या सत्रामध्ये 2 षटकामध्ये धावसंख्या कमी काढल्या होत्या. चला सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था करा. चला स्पीडअप करा लवकर लवकर. नो टाइम पास. निश्चित सागर पाटील सर, आपण या ठिकाणी पाहतोय की 10 संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व नोंदवणार आहेत, परंतु कालचा दिवस खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर 2 सुपर 8 मध्ये आपण पाहिले फुटारी टीम आणि त्यानंतर वलभ संघाच्या माध्यमातून. एकंदरीत आयोजनामध्ये आपण काय म्हणाल सर? प्रथमच सर्व आयोजन कमिटीचा मी आभार मानतो, कारण आयोजन अतिशय कडक आहे. मैदान सुद्धा सुरेख आहे. खेळपट्टी पण चांगली आहे. परंतु या आयोजनामध्ये समर्थन करण्याची संधी मिळाली पेंदर गावामध्ये प्रथमच. तर समाधान भोईर आणि सर्व आयोजकांचं मनाच्या अंतकरणापासून आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर गणपती बाप्पाला या ठिकाणी नामस्मरण करून स्पर्धेचा मात्र आगाज केला जातोय. पहिली मॅच आपण पाहिली. निश्चितच त्या सामन्यामध्ये देऊच्या पाड्या टीमनं उंच भरारी घेतली आणि VRCC पेंदरला मात्र या ठिकाणी हार पत्करावी लागली. परंतु या सामन्यामध्ये काय घडेल हे देखील बघणं तितकंच गरजेचं असेल. आर्यन 11 चिर्ली टीमची सलामीची धडाकेबाज जोडी मैदानामध्ये दाखल होते. फलंदाज आहेत ओके सॉरी. तर गावदेवी काडीबी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. 55 धावांचा पिछा या ठिकाणी करायचा आहे. अनिकेत फौजदार आणि अनिकेत निगुकर अशी जोडी मैदानामध्ये दाखल होते. षटक क्रमांक पहिला मायनॉरिटी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गोलंदाज आहे रोहित पाटील. वरती मात्र भरोसा दाखवला जातो. P1 मध्ये क्षेत्ररक्षणाचं जालं या ठिकाणी आपण पाहू शकाल. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ कडे आणि एक काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सिलेमिडॉन तैनात आहे. शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट टर्मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. रोहित वरती भरोसा दाखवला जातोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्पीडअप करा मित्रांनो. 10 संघ या ठिकाणी आपण पाहू शकेल, कारण काल मात्र 6:30 वाजेपर्यंत ही स्पर्धा चालू होती. परंतु गोलंदाज तयार. रोहितचा पहिला चेंडू अनिकेतसाठी. फुल टॉस होता. फ्लिक करताय. चेंडू हवेमध्ये. या ठिकाणी डीप मधून क्षेत्ररक्षक निघतात. पकडा कॅच, जिंका मॅच असं म्हटलं जातं. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्याने पाहू शकाल, कारण ज्यावेळी आपण पाहिला तिसरा परेरा याने देखील झेल सोडला होता रोहित शर्माचा. त्यानंतर किडन गार्डन हा गोलंदाज होता. त्या ठिकाणी आपण पाहिला 264 धावांची निश्चित रोहित शर्मा त्या ठिकाणी बरसला होता. 4 धावसंख्येवरती त्याने झेल सोडला. म्हणून म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार रोहित. बिग हिट करतात. मी म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस. आता मात्र त्याचं प्रायश्चित्त भोगावे लागतील. चेंडू 1 बाउन्स मारार ओव्हर द रोप चौकार. एवढूशी चूक याला महाग पडली, एवढूशी चूक याला महाग पडली. कॅची सोडली रे आणि कॅची सोडली. क्या बात है डीजे. थँक्यू डीजे. सुपर टायमिंग. अप्रतिम डीजेचा नजराणा आपण ऐकला. पापटीचा बारा डीजे मास्टर अविनाश डीजे मास्टर यांच्या भूमिकेतून चांगला ऑपरेटर या ठिकाणी त्यांचं देखील आपण स्वागत करूया. असेच संगीत प्रेक्षकांना ऐकवत चला. अप्रतिम धून, टायमिंग धून या ठिकाणी आपण पाहिली. षटक क्रमांक पहिला 19 धावसंख्या दाखल करतील 6. षटक क्रमांक पहिला रोहित पुन्हा एकदा तयार. अनिकेतला मात्र जीवनदान दिला जातोय. आयुष्यमान भव आशीर्वाद घे. चेंडू हवेत. टायमिंग मात्र झुलत नाहीये. एक हलकीचं साधीचं सोपं झेल आणि मात्र फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल. अनिकेत फौजदारला मात्र परतावे लागेल. पहिला झटका पहिला हादरा लागतोय तो मात्र टीम खाडी बी संघाला.
यावेळेस लँड होतं या पण वेळेस आपण पाहू शकाल आशिष म्हात्रे आतिश सुनील दादा नेरुरकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मोस्ट वेलकम. अविनाश नेरुरकर यांचे बंधुराज अविश नेरुरकर यांचे बंधू आहेत. या दादा आपण व्यासपीठावरती स्वागत आहे. चांगला चेंडू ऑफस्टिक वरती पिचिंग करायचा होता परंतु लाईन खराब. आणखीन एक चेंडू गोलंदाजाला फेकावं लागेल. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर असताना एकूण धावसंख्या 7 धावसंख्येवरती पहिला झटका आपण पाहिला. खाली टीम संघाच्या माध्यमातून अनिकेत फौजदार बाद झाल्यात. फलंदाज तयार. अनिकेत यावेळी स्ट्रायकिंगला विकेट करायचा होता. बॅटच्या राडारमध्ये चेंडू येत नाहीये. या चेंडूवरती फलंदाज आशाभूत अशा नजरेनं पाहत बसले. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चांगलं कार्य सातत्याने आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर एकूण धावसंख्या 7 वरती 1 विकेट. फलंदाज बाद होतात त्यानंतर अनिकेत फौजदार. अनिकेत दोन अनिकेतची जोडी आपण पाहिलीत परंतु आता अनिकेत निगुकर या ठिकाणी आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रोहित. षटकातील पुढील चेंडू विकेट करायचा होता. बॅटच्या प्रॉपर राडारमध्ये चेंडू येत नाहीये. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. षटक क्रमांक पहिला P1चा खेळ चालू असताना मात्र षटकार चौकाराची आतिषबाजी करत असताना कुठेतरी नाकीदम येतोय. चांगली गोलंदाजी दिशा टप्पा नियंत्रण सातत्याने चांगला ठेवला जातोय. गोलंदाजा माध्यमातून गोलंदाज तयार. यावेळी लेग स्टिकच्या बाहेर पंच सुजित यांचा इशारा आहे. इट इज वाईट. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 या ठिकाणी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर असताना एकूण धावसंख्या धावफलकावरती 8 वरती 1 विकेट गारद होतोय. गावदेवी खाडी टीम बी संघाच्या माध्यमातून. रोहित तयार होतील. स्लोअर पद्धतीचा चेंडू डीप मधून चेंडू लॉंग ऑफ मधून ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबत नाही. 2 बाउन्स परार. दर्जेदार संघर्षमय चौकार. निश्चितच पडके संघाचा संघनायक आणि कोपरोली संघाच्या संघनायकाला शेवटचा कॉल. नाणेफेकी साठी आपण लगेच व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर गोलंदाज तयार. विकेट केला जातोय. चेंडू हवेत. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. यावेळी पुन्हा एकदा चुकीला माफी नाही. कॅचेस विन द मॅचेस. सोडा कॅच हारा मॅच. पकडा कॅच जिंका मॅच. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा आयुष्यमान भव असा आशीर्वाद मात्र फलंदाजाला दिला जातोय. आतिश मात्रेला मात्र या ठिकाणी जिवंत. आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती येतात ते मात्र 15 धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाजीवरती आपण पाहूया नंदनला. पण नंदन या ठिकाणी चांगला वंदन करत असताना परंतु क्षेत्ररक्षणाची झालेली चूक. मंगेश नेरुरकर या ठिकाणी येत आहे. स्वागत आहे पुन्हा एकदा आपला देखील. WTC.in च्या माध्यमातून चांगली भूमिका. HD क्लॅरिटी आपण पाहू शकाल. स्कोरिंगच्या भूमिकेत आमचे मित्र कल्पेश भोईर अतिशय चांगली माहिती पुरवत असतात. लक्ष त्यांचा खूप चांगला असतो. अतिथीगण कधी येतात असंच कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एकच धाव मिळेल या एका धावच्या बरोबरीनं. एकूण धावसंख्या 16. आस्किंग रन रेटने फलंदाजी करावी 11.0 ती सरासरी गाठले. यावेळीच गावदेवी काडीबी संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा P2चा खेळ चालू आहे. सिलिमी डॉंकर क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल होत असताना आपण पाहू शकाल. लॉंग ऑफ कडे आणि एक डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन. शॉर्ट टर्मॅन बॅकवर्ड पॉईंटला या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचं जालं आखलं जाते. गोलंदाज तयार पुन्हा एकदा नंदन. चेंडू फार दूरवरनं खेचायचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मात्र ट्रॅव्हल होत आहे. षटक क्रमांक दुसरा षटकातील चेंडू फेकून होत आहेत. अद्याप देखील 3. एकूण धावसंख्या 16.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 12 धावा. मायनॉरिटी पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी चालू आहे. षटक क्रमांक दुसरा P2चा खेळ या ठिकाणी आपण पाहू शकाल. या ठिकाणी हलक्यातनं मात्र लिडिंग एज फलंदाज बाद. यावेळेस फलंदाज बाद होतोय तो मात्र आतिश मात्रे. बॅक टू द टेकआउट. नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर. जय शिवराय मित्रांनो. तर निश्चितच पहा या ठिकाणी आपण पाहतोय क्रॉसिंग लाईन या ठिकाणी केली आहे, तर त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं मित्रांनो. एकूण धावसंख्या 16 धावसंख्येवरती लागणारा काडी बी टीमला हा दुसरा करारा झटका आपण पाहू शकाल. तर मंगेश भाई नेरुलकर यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देखील पाहिल्या. त्यानंतर अंतिम स्पर्धेमध्ये काहीतरी सरप्राईज गिफ्ट असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. एकूण धावसंख्या दाखल करते 16. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर असताना गडी बाद होतात या ठिकाणी 2. 55 धावा या ठिकाणी कुटायच्या आहेत. त्या मात्र गावदेवखाडी टीमच्या संघाच्या माध्यमातून नंदन अतिशय चांगली गोलंदाजीचा अचूक टप्पा दिशा जास्तीत जास्त गुडलँड स्पोर्टवरती गोलंदाजी आपण पाहिली. परफ्यूम डिलिव्हरी त्यांच्या गोलंदाजीचा एकमेव अस्त्र राहिला आहे. गोलंदाज तयार. यावेळेस त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. ना देखा आऊ ना देखा ताव. चेंडू सरळ जातो निर्धाव. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर. एकूण धावसंख्या 16. षटकातील चेंडू फेकून होत आहेत जवळपास 5 चेंडू. अंतिम चेंडू P2चा. फलंदाज आपण पाहू शकाल प्रल्हाद पाटील. यावेळी स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल. त्यानंतर यावेळेस चेंडू हवेत. लॉंग स्टेप मधून चेंडू फरार होतो की काय. फाईन लेग सीमा रेषा बाहेर. आणखीन एक चुकी. चुकीला माफी नाही. चेंडू और दूर फरार. चौकार. सागर सर या ठिकाणी आपण पाहिल्यात, कारण 2 कॅचेस देखील सुटल्यानंतर खूप साऱ्या चुक्या. आणखीन एक फाईन लेग सीमारेषे जवळ आपण एका क्षेत्ररक्षण गफलत पाहिली. तर आपण आज सातत्याने म्हणतो की कॅचेस विन द मॅचेस, परंतु या ठिकाणी झालेल्या चुका या ठिकाणी भोगाव्या लागतील का समोरच्या असणाऱ्या टीमला? नक्कीच बघायला लागतील, कारण तर समोर एक खाडी संघ आहे. जीवनदान जर मिळाला तर फलंदाज बहरतो. तिचं जीवनदानाचा माहिती सांगतोय. सोन्याचा वांजा गावावर झेल सोडला होता सिद्धी करवलेच्या क्षेत्ररक्षकाने शेवटच्या क्षणाला. त्या सोन्याने सोन्यासारखी खिली करून स्वप्नातील बाईक वयाची 40 झाली आणि घेऊन आला. तसंच इथे क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला आणि प्रत्येक चेंडूला महत्त्व असतं. त्यात जर चुका तुम्ही कराल तर नक्की तुम्ही पराजयाच्या छायेमध्ये जाल. क्या बात आहे. परंतु या ठिकाणी समीकरण बदललं जाते. सागरपडे सर 18 चेंडू 35 धावांची गरज आहे. आता मात्र जो आस्किंग रन रेट होता तो मात्र कदाचित वाढला असेल, कारण 11.00 चे सरासरी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12. या षटकामध्ये धावसंख्या आल्या फक्त 4. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज तयार होतोय साई ठाकूर. तर या ठिकाणी कोल्ड्रिंक्स आपण पाहू शकाल. उमर दादांची सरबत, अप्रतिम फेमस सरबत या ठिकाणी आपण पाहू शकाल. उमर दादांचं देखील स्वागत आहे. अप्रतिम या ठिकाणी एफर्ट्स खूप चांगले होते. तडम्यान सीमा रेषेकडे जाणारा हा चेंडू आपण पाहिला. 2 धावा जरूर मिळतील. 22 धावा धावफलकावरती. 18 चेंडू 35 धावांची गरज असताना आता 17 चेंडू 33 धावसंख्येची गरज असेल. टीम फलंदाजी करत असताना गावदेव घाटेबी संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाचं लॉकडाऊन पूर्णपणे उघडलं गेलंय. एक क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑन डीप विकेट आणि लॉंग ऑफकडे आपण पाहू शकाल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. कार्पेटच्या सारे चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल होतो तोपर्यंत मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धावफलकावरती येतील ते मात्र 23 धावा. 55 धावांचा पिछा करत 16 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान या ठिकाणी गावदेवी घाटे टीम समोर असेल.
चेसिंग कंपल्सरी गावठी क्रिकेट पेंदर आयोजित नगरसेवक चषक 2021 चा शानदार असा पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाज तयार प्रल्हादला आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. शॉट अँड पुल परंतु चेंडू कार्पेटचे सहारे या ठिकाणी खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. दोन फलंदाज एकाच ट्रॅकवरती अपघात होण्याची शक्यता होती परंतु एकच धाव मिळेल. या धाव्याच्या बरोबर एकूण धावसंख्या 24. समीकरण आता मात्र बदलत चाललंय. गोलंदाजी करत असताना साई ठाकूर काय कमालीची गोलंदाजी आपल्या भात्यातून पेश करतोय. एकूण चेंडू फेकून होत आहेत 4 आणि 4 चेंडूवरती माफ करा 3 चेंडू फेकून होत आहेत आणि एकूण धावसंख्या खर्च करतात ते मात्र 4 धावा. गोलंदाज तयार. हाय व्हॅल्यू साईड फॅक्टर खूप होते या ठिकाणी. पंचांनी लाईन हेरली आणि निश्चितच इट्स कॉल बी वाईट. एक धाव जरूर मिळेल. एका धावच्या बरोबर एकूण धावसंख्या 25. अद्याप देखील 30 धावांची गरज. यावेळेस आपण पाहिला चांगली गोलंदाजी साईला मात्र या ठिकाणी लाईन मिळली जाते. एकूण धावसंख्या धावबल करते पण पाहतो ते मात्र 25 धावा 30 धावांची अद्याप देखील गरज आहे. फलंदाजी करत गाडी टीमला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा साई चांगली गोलंदाजी अद्याप देखील त्यांच्या माध्यमातून पाहिली. शॉट अँड पुल परंतु अनसक्सेसफुल. चेंडू हवेत. फलंदाज बाद होण्याची शक्यता. फलंदाज बाद होतोय. लागणारा हा टीमला तिसरा झटका. पण प्रेशर टेन्शन 6 से 9 जात बात नात. आता मात्र श्वास घेताना दोन्ही संघाच्या भासण्या फासफूस फुसफुस करणार. क्या बात आहे. तर अद्याप देखील 30 धावांची गरज आहे. गोलंदाजी माग करते साई नामक गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. जबरदस्त फटका. क्लासिकल ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर पुन्हा एकदा चुकीला माफी नाही. चेंडू वर परार चौकार. येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 13.00 ची सरासरी गाठावी लागेल. निश्चित सागर पाटील सर आपण पाहतोय गावदेवी काठी बी संघाचं निश्चित लक फॅक्टर खूप चांगले आहेत कारण खूप साऱ्या चुक्या यावेळीच चिरली टीमच्या माध्यमातून होत आहेत. कारण येणारे चेंडू आणि समीकरण येऊन ठेपते ते मात्र 12 चेंडू 26. 13.00 ची सरासरी गाठाचे फलंदाजी करत असताना फलंदाज आपण पाहू शकाल न्यू कॅन्डिडेट सुधीर नंदन. मागच्या मॅच मध्ये निश्चित पहिल्या मॅच मध्ये सॉरी माफ करा पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त त्यांनी धावसंख्या खर्च केल्या होत्या 8 धावा. आता मात्र समीकरण येऊन टेपते 12 चेंडू आणि निश्चितच आपण पाहू शकाल ते मात्र 26 धावा. समोर फलंदाज आपण पाहू शकाल सुधीर आणि प्रल्हाद अशी जोडी मैदानामध्ये खेळ चालू आहे. सौरभ फटका फसलाय. चेंडू हवेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच. आता मात्र एक साधा आणि सोपं झेल फलंदाज सौरभला मात्र या ठिकाणी परतावं लागेल.
समीकरण या ठिकाणी येऊन ठेपते. करण येत आहेत या ठिकाणी. येणारे चेंडू बाकी आहेत ते मात्र 11 वरती समीकरण गाठत आहे. 26 धावींचा टॉस साठी आपण लगेच आमंत्रित करूया पडके संघाचा संघनायक आणि कोपरोली संघाच्या संघनायकाला. हा मात्र शेवटची पुकार असेल, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केले जाईल. अकरा चेंडू आणि मात्र आता मात्र गरज आहे 26 धावींची. समोर फलंदाज आपण पाहू शकाल प्रल्हाद पाटील. गोलंदाज तयार नंदन. या वेळेचा आणखीन एक फटका फसतोय. 2 गाडा मात्र काम या ठिकाणी बिघडत नाही. कॉल चांगला असेल हवं मात्र या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. प्रल्हाद बॅक टू द डगआउट. संघ संघनायक टॉस साठी आपण या भगवान मसे असतील. तर सुभाषदत्त पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मात्र नाणेफेकी संपन्न करणार आहोत. पडके संघाचा संघनायक शेवटचा कॉल असेल. हॅलो स्वागत आहे आपलं देखील. हॅलो जवळच्या संघात लांबण कोपरोली संघ इथे उपस्थित झाले. कर्णधार बघूया तर लवकर लवकर यायचं आहे. अशी त्याची लढाई शर्यतीचे प्रयत्न घाम घालावे लागेल, कंबर कसावी लागेल. खाडी की चिरले चिरले की खाडी. ओटो साईराज. थँक्यू. या ठिकाणी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा गोलंदाज आपण पाहू शकाल नंदन याला. 10 चेंडू 26 धावींची गरज. सुभाष दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. चला 10 चेंडू 26 धावींची गरज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज नंदन. फटका फसलाय. विकेट हॅट्रिक होण्याची शक्यता परंतु चेंडू सेफ लँड होतोय. एकच धाव मिळेल. एकच धावीने फारसा फरक पडणार नाही. टीम आर्यन 11 चिरले टीमच्या माध्यमातून. कोपरोली विन द टॉस आणि चूज आय थिंक फील्ड फर्स्ट. तर या ठिकाणी समीकरण आपण पाहू शकाल 9 चेंडू 25 धावींची गरज. समोर फलंदाज आपण पाहू शकाल करण. करणला मात्र या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी या मैदानामध्ये गाजवावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. नंदन यांच्या षटकातील 4था चेंडू. गोलंदाज नंदन. नजराटी दुर्घटना घटी ओव्हर हॅट्रिक संपादित करतोय नंदन. क्या बाद आहे. अप्रतिम गोलंदाजी. समीकरण येऊन ठेपते 8 चेंडू आणि निश्चितच 25 धावांची गरज. जवळपास 4 षटकार या ठिकाणी ठोकावं लागेल. असा एक फलंदाज या ठिकाणी शोधावं लागेल टीम काडीबी संघाला जो हा सामना यावेळी जिंकू शकेल. करण देखील खूप साऱ्या अपेक्षा होत्या काडी टीम संघाच्या माध्यमातून. समीकरण येऊन ठेपते 8 चेंडू 25 धावांची गरज. नंदनी अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपण पृथ्वीक्रम पाहिला. गोलंदाज तयार नंदन. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. सेफ लँड होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी मात्र चेंडूची अडवणूक केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गोटी लेम या ठिकाणी चुकला जातोय. समीकरण येऊन टेपतंय ते मात्र 7 चेंडू आणि मात्र आता गरज असेल 23 धावींची. 7 चेंडू 23 धावींची गरज. चांगली गोलंदाजी अद्याप देखील आपण पाहिली आर्यन 11 चिरले टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना 7 चेंडू 23 धावींची गरज. समीकरण खूप कठीण असले तरी मात्र क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला रणसंग्राम आहे. शॉट अँड पूल मात्र अनसक्सेसफुल. अप्रतिम. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपला जातोय. आता समीकरण येऊन ठेपतंय 6 चेंडू 23 धावींची गरज. गावदेवी काडी बी संघाला. नंदन यांनी खूप चांगली गोलंदाजी केली कारण 3 विकेट जरूर नंदन याला मिळाले. अप्रतिम गोलंदाजीचा पृथक्करण आपण त्यांच्या माध्यमातून पाहिला. नजरांना अप्रतिम
टप्पा अचूक लाईन दिशा सातत्याने नंदनची चांगली राहिली, कारण पहिल्या षटकामध्ये देखील 8 धावा त्यांनी खर्च केल्या होता. या षटकाचा विचार केला फक्त धावसंख्या या ठिकाणी खर्च केल्यात ते मात्र फक्त 5.50 अशीच त्यांचा इकॉनॉमिक राहिला. रन रेट आपण त्या ठिकाणी पाहिला तर, परंतु आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये एक रेकॉर्ड आपण पाहिला. वेस्ट इंडिजचे लेडीन सिम्सन यांचे काका फ्लिप सिम्सन यांनी वैयक्तिक 10 षटक हाताळले होते आणि त्यांनी एकूण धावसंख्या खर्च केल्या होत्या 3 आणि त्याच्यामध्ये 8 षटक हे मेडन फेकले होते. परंतु आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त चांगली इकॉनॉमिकने जर गोलंदाजी जर कोणी केली असेल तर जॉयल वॉर्नर. त्याचा इकॉनॉमिक रन रेट होता 3.00. समीकरण येऊन ठेवता येणारे 6 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती मात्र 23 धावांची. अलंकार घरत यावेळी गोलंदाजी मागवरती येतील. 6 चेंडू 23 धावांची गरज. समोर असणारा फलंदाज मजबूत एसटी रक्षण त्यांच्या माध्यमातून पाहतोय, चांगला शरीर बांधा आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका येतो लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून, अप्रतिम. यावेळी चेंडू पार चौकार येईल निश्चितच. काल पंकज यांच्या बातेमधून पहिला चौकार. अद्याप देखील समीकरण नियम ठेवते 5 चेंडू आणि आता मात्र गरज असेल 19 धावांची. पंकजकडे क्षमता आहे, ताकद आहे, होश आहे, जज्बा आहे, जुनून अप्रतिम दाखवला जातो पहिल्या चेंडूवरती. विकेट करण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू कुठल्या स्पॉटवरती फेकला जातोय. या चेंडूवरती मात्र फलंदाज सैरा वैरा झालेला फलंदाज या ठिकाणी बीट होतोय. विशाल शेलके या ठिकाणी त्यात मोस्ट वेलकम. समाधान भोईरचे खूप मोठे फॅन आहेत. हिटिंग एज फलंदाज बाद. पंकजला मात्र या ठिकाणी पडतावं लागेल. फलंदाजी करत असताना टीमला मात्र या ठिकाणी सूचना दिली जाते, क्रॉसिंग लाईन या ठिकाणी केलेली आहे, तर क्रॉसिंग लाईन कडे जरा लक्ष केंद्रित करा. समीकरण येऊन ठेवते 3 चेंडू 19 धावा. 3 चेंडू 19 धावांची गरज. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तरी मात्र स्पर्धेचा नियम आहे या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजी करत असताना गोलंदाज तयार. अलंकार चांगली गोलंदाजी दाखवली जाते. विकेट केला जातोय, तितकीच लांबी, तितकाच अंतर, चेंडू सीमा रेषा बाहेर, छूम अंतर. थँक्यू. आता मात्र समीकरण येऊन ठेवते 2 चेंडू 13 धावांची गरज. फलंदाज या ठिकाणी करत असताना फलंदाजी आपण पाहू शकाल रिंकू यांच्या बॅट्स मधून मात्र षटकार आपण पाहिलाय. आता मात्र 2 चेंडू 13 धावांची गरज. चेसिंग मात्र कंपल्सरी आहे, स्पर्धेचा नियम. नगरसेवक चषक 2021 एक शानदार पर्व. 2 चेंडू आता मात्र 13 धावांची गरज. एखादा जर चेंडू वाईट आला त्यानंतर 2 षटकार ठोकण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. 2 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाज तयार. अलंकार. सातत्याने आपण दडपण पाहतो, प्रेशर येत असताना आपण पाहू शकाल चिरले टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना अलंकार वरती विकेट केला जातोय. अप्रतिम, क्या बात आहे, जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या रिजन मधून येतोय. आणखीन एक दर्जेदार षटकार. चांगला फलंदाज काढली टीमनं का ठेवला होता, हा देखील आपण प्रश्नचिन्ह त्यांना विचारू शकतो. सागर पाटील सर काय म्हणाल? ज्यावेळेला पंकज हा फलंदाजीला गेला होता त्याच्या अगोदर जर ह्या फलंदाजाला चान्स दिले असते अलंकारला
तर नक्कीच खाडी संघ विन झाला असता. पण क्रिकेट आहे, अनुचिताने भरलेला केला आहे, काही होऊ शकतं शेवटच्या क्षणापर्यंत. निश्चित एक चेंडू आणि मात्र 7 धावांची गरज. एखादा जर चेंडू सागर पाटील सर वाईट मिळाला तर जिंकण्याच्या पूर्ण अपेक्षा यावेळेस गावदेवी खाडी संघासमोर असतील. जाऊया मॅचच्या दिशेनं. एक चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा एकदा दडपण प्रेशर. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अलंकार वरती खूप सारा प्रेशर आपण पाहतोय. फुल टॉस होता. चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 6 धावेनं मात्र सामना हरवावा लागतोय यावेळेस गावदेवी खाडी बी संघाच्या माध्यमातून. का आम्ही 17 किलोमीटरचं अंतर कापून आलोत, कशासाठी आलोत त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. बेस्ट ऑफ लक आर्यन स्पोर्ट्स जिल्हे. हार्ड लक टू खाडी टीम. दोघांना लाख शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय